पाहूयात पुढची बातमी। वसतिगृहातल्या गैरसोयीबाबत आवाज उठवणं नागपूरमधल्या विद्यार्थीला भोवलंय। तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनीला वसतिगृहातून बाहेर काढण्याची नोटीस देण्यात आली। विद्यार्थिनी नोकरदार आहे असं कारण पुढे करत ही कारवाई करण्यात आली। आकांक्षा उके ही तरुणी गेल्या 6 महिन्यांपासून नागपूरमधल्या सावित्रीबाई फुले वसतिगृहात वास्तव्याला आहे। आकांक्षा उके हिने 15 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेत वसतिगृहातल्या गैरसोयींबाबत तक्रारी केल्या होत्या आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत चांगलंच झापलं। मात्र याच गोष्टीचा राग मनात धरत आकांक्षा उके वसतिगृहाबाहेर काढण्यासाठी तिला आता नोटीस बजावण्यात आली। आकांक्षा उके ही नोकरदार आहे असं कारण देण्यात आलं। तसंच या विद्यार्थिनीकडून 6 महिन्यांचा निवासाचा आणि भोजनाचा खर्च देखील वसूल करण्यात येत असल्याचा आरोप आहे। मी जस्ट कुल्लरसाठी सीएम सरांकडे गेलो होतो, म्हणून या मॅमनी आम्हाला म्हणजे हे केलं, टॉर्चर केल्यासारखं आणि पर्सनली जाऊन कॉलेजला वगैरे जाऊन त्यांनी म्हटलं की ही मुलगी अशी करत आहे, या लोकांकडे गेली कुल्लरच्या संदर्भात, हे तिला शोभत नाही। तर यांनी सपोर्ट करायला पाहिजे होता आम्हाला की कुल्लर नाही आहे तर ठीक आहे, आम्ही समाज कल्याणला जाऊन तुमची ही मागणी करते आणि कुल्लरचं जे काही होईल आम्ही आमच्याकडून सपोर्ट करू। पण यांनी असं काहीच नाही केलं। उलट आम्हाला म्हटलं की तुम्हाला नसल पटेल तर तुम्ही घरी चालले जा। तर आम्ही सीएम सरांना म्हटलं की सर आमच्या इथे कूलरचं म्हणजे रूल नाही आहे आणि टेम्परेचर खूप जास्त वाढत आहे, तर आम्ही नाही राहू शकत आणि आमचे एक्झाम पण आहे। तर त्यांनी 600 कूलर डिक्लेअर केली की आम्ही विदर्भातील सर्व गर्ल्स हॉस्टेलला आम्ही 600 कूलर देऊ म्हणून।